गोपीचंदचं काम हां एक नंबर आहे. नाही प्रत्येकाने प्रत्येक नाव सांगतोय पण सध्या तरी गोपीचंदचं नाव आहे. विकास करायला लोक पाठी सोडून आम्ही कसं करणार. बरं आता मत नाही तुझं पण आमदार कोण होणार इथला? गोपीचंद पडळकर. का आपल्याला पडळकर आपल्याला आता थोडंफार बदलून बघूया असं. पडळकर म्हणते तसंच आहे नसल्याला जेव वाटलेला आहे त्याला मग त्याचं नाव घ्यायला लागणार. म्हटले की इथं संजय काकांनी पाणी आणले. ते तसं बघितलं तर राहायचं तर घोरपडे आणले हे ना काय जेट आणते ते कोण विकास केले त्याने आहे. नमस्कार मंडळी, मानदेश प्रायमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विविध मतदारसंघामध्ये फिरत असताना जत तालुक्यातील बिळूर या गावी आलेलो आहोत आणि इथं सगळी जाणती मंडळी, बुजुर्ग ज्यांनी अनेक निवडणुका अनुभवलेल्या आहेत अशी मंडळी बसलेली आहेत. त्या मंडळीशी आपण संवाद साधणार आहे की हे जनतेच्या मनामध्ये नक्की आमदार कोण आहे आणि कोण या भागाचा विकास करू शकतं, जतचा विकास कोण करू शकतं ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मामा नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? निवांत कोती देऊ निवांत. आता आम्हाला कन्नड समजत नाही, मराठी थोडं मराठी थोडं मराठी आऊन त्याच्याकडे खेळ. बर आमदार कोण होईल? आमदार बीजेपी कोण? पडोळकर. बर आमदार कोण होईल? बर कोण होईल आमदार? पडळकर. बर मामा आमदार कोण होईल? पडळकर. बर मराठी येतं तुम्हाला? का वाटतंय की पडळकर होतील? कसं काय आपल्याला कळत नाही बरं का. बर हां नुसतं होईल असं वाटतंय. बरं ठीक आहे. जरा मराठी इथल्या लोकांचा प्रॉब्लेम आहे म्हणजे कन्नड भाषेचे प्रभुत्व आहे इथं दिसतंय. मग आमदार कोण होईल? आमदार पडळकर. बर आमदार कोण होईल? पडळकर. आमदार कोण होईल? काँग्रेसचा होईल. काँग्रेसचा. का वाटते? काय वाटतं तेच येईल. दोन्ही खाते मतात तेच येणार. होय काँग्रेस. बर नमस्कार. मराठी येते ना? कोण होईल आमदार? आमच्या गावात सतीश कदम, गाव पुत्र सतीश कदम आमच्या गावचा पुत्र आहे. इकडे थांबा की जागा इकडे या बाजूला या. आमचं गावचा सतीश कदम आमच्या गावचा पुत्र आहे. विकास. नमस्कार. कसं होईल काय होईल या मतदारसंघामध्ये? कुणाचं पार्ट जड आहे? कोण आमदार होईल? मतदार साहेब कोण विकास केले त्याने आहे त्यांचा होणार. कोणी केला विकास? विकास बीजेपी सरकार. बीजेपी. नमस्कार. नमस्कार. मराठी येते ना तुम्हाला? कोण या भागाचा विकास करेल भविष्यामध्ये? बीजेपी करेल वाटतंय. हो 100% सक्षम सरकार सक्षम सरकार. आणि भरपूर सुविधा हे दिले आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आता इतकं दिवस काँग्रेस सरकार असताना काही केले नाही. आता बीजेपी सरकार आल्यावर संजय काकांच्या मार्फत आपल्या मतदारसंघामध्ये चांगलं पाण्याचं कामं झाले. बीजेपी सरकार त्या टायमाला 60 पडळकर साहेबांचं होईल काम. 60 वर्ष झाले. आम्ही कार्बन संस्थाचं चेअरमन आहे. बर हां. आता चेअरमन होणारे नवीन आले कोणा पडळकर. आता त्याला देणार आहे. कसं आमच्या कार्बनातला 3 कोटी मंजूर करून दिले गावात. विकास करायला लोक पाठी सोडून आम्ही कसं करणार आहे. 60 वर्ष मंत्री होऊन महाराष्ट्रामध्ये काय 1 रुपये काम दाखवाय त्यांनी. उगाच काय तर म्हणते भूल करते. मग ओबीसी मध्ये हे म्हणते आरक्षण कोण देणार आहे? महाराष्ट्राला कोण देणार आहे? त्यांचा 50% आमचं 50% आरक्षण. कोण मंत्री असू दे नाही असू दे त्यांचा आरक्षण कोणाला फुटून देणार कोण नाही. बर ठीक. बर या. मामा काय चाललंय? काय नाही बघा. कोण होईल आमदार? आमदार काय सांगता येत नाही. सांगता येत नाही. मामा कोण होईल आमदार? गोपीचंद पडळकर. गोपीचंद. का? चांगला माणूस आहे. काय कामं केलेत? भरपूर केले. करण्यासारखं आहे. बर करेल. 100%. बर ते म्हणतात गोपीचंद चांगला आहे.
हो ते काय धडाडे नेता आहे सोडा धडाडीचा नेता आहे ते करतो मी बर या आणखी काही मंडळी इथं बसलेत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहे काय चाललंय निवांत बसलाय होय कसं कोण होईल आमदार विक्रम दादा का काम भरपूर केले काय काय केले सगळी शेतकऱ्याची किनाल आणि सगळे मी आता बोलायला तुमच्या गावामध्ये येताना सगळा रस्ता खराबच आहे की काय विकास केलाय मग आता एकदम होत नाही हो एकदम होत नाही हा. कधी होणार आहे हा? करावं लागलं की सगळ्याकडे इथं उमरान रस्ता चालू आहे होय बर कोण होईल आमदार तुला माहित आहे निवडणूक लागलेली हो बरं आता मत नाही तुझं पण आमदार कोण होणार इथला गोपीचंद पडळकर का त्यांनी खूप केले आमच्यासाठी काय केले खूप केले तुमच्यासाठी बर ठीक आता चालू आमदार काय पुढे आता पुढे येणारा खरं विक्रम का वाटतंय तुम्हाला काय काम केले काय गोपीचंद पडळकर बर आमदार कोण होईल काय वाटतं तुम्हाला काय आता त्यांच्या ह्याच्यावर हो आता विक्रम दादा सावंत पण उभारला आहे हां आणि आपलं गोपीचंद पडळकर साहेब उभारला आहे कोणाचं पारड जड आहे काम कोण करते आता मला तर वाटते सध्या पडळकर येईल असं वाटतं पडळकर येईल असं वाटतं काय वाटते त्यांचं म्हणणं आपलं हे पण आणलेत आपल्याला आपलं हे MIDC MIDC बरं हां म्हणजे तरुणांच्या हाताला काम मिळेल असं वाटतं तुम्हाला? हां असं वाटतं मग इथले 5 वर्ष आमदारांनी काय केलं का नाही तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी काय प्रयत्न केले का कामाच्याबद्दल काय आपल्याला काय वाटलं नाही नाही आणि आपल्याला आता थोडंफार बदलून बघूया असं मत आहे बदलायचं आहे बदलायचं आहे. म्हणजे बदल पाहिजे तुम्हाला बदल पाहिजे. बरं, ठीक आहे कोण होईल आमदार आमदार कोण होईल कोण होईल ते होईल काय तरी पण तुमच्या मनातलं कोण आमच्या मनात पडळकर पडळकर काय वाटतं हो, इथं सगळीच पडळकर म्हणते तसंच आहे नसल्याला जीव वाटलेला आहे त्याला होय. त्याचं नाव घ्यायला लागणार म्हणजे काय मला फोडून सांगा की जरा नाही उपाशी मरल्यावर उन्हाळ्यात पाणी नव्हता पाणी आणून दिला त्यांना हा 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 पाणी आणले मग शेतकऱ्याला जगलं आम्ही विक्रम सावंत म्हणते की मी आणले पाणी आणले त्यांना आणले जमा राहते तकडे इकडे आला ना हा? 5 वर्ष तकडे गेला इकडे आला ना आता आला तुमच्या इकडे आलता आला कवाला विचारा की ना आला हो नमस्कार कोण होईल आमदार हेडू करत बंद केला जरा आमदार कोण होईल गोपीचंद का वाटते तुम्हाला एवढा विश्वास काय आता पब्लिक सगळे त्यांच्या पाठीमागे पब्लिक त्यांच्या मागे आहे म्हणून आणि पब्लिक पण आणि विकास काय केला नाही विक्रम सावंत विकास काय केला नाही काय केलं शेतकऱ्याला जगवायला माणूस पाहिजे काय झालं शेतकऱ्याला जगवणारा माणूस पाहिजे आम्हाला बरं मग कोण आहे तसा माणूस ते पडळकर बर हा काय संजय काका होता ते गेला आता हे आला ते मग बर. कोण येईल ते येईल. म्हणले की इथं संजय काकांनी पाणी आणले ते तसं बघितलं तर राहायचे तर घोरपडे आणले हे ना काय जेट आणते ते खुनी अजितराव गोरपडेंनी होय बर त्यानंच चालू केला ते बर ह्याने कोण केलं कुणी नाही केलं म्हणजे अजितराव गोरपडेंनी पाणी आणले होय अगोदर तेच केलं चालू थोडं का माहित नाही बर ठीक आमदार तुम्ही सांगा तुमच्या मनात कोण होईल आमदार गोपीचंद पडळकर का आपल्या गावासाठी 5 कोटी निधी दिले कुठलं गाव तुमचं बिळोर बिळूरसाठी हां 5 कोटीमध्ये काय काय विकास कामं होणार आहेत मंदिरसाठी दिले बर आणि फार अजून पैसे देत बर गोपीचंदचं काम हां 1 नंबर आहे 1 नंबर आहे हां. म्हणून का म्हणून बर आणि जिल्ह्यातल्या पाणी संजय काकांना आणून पाणी तर गावाला पोच केले पहिल्यांदा तुमच्या गावातले ते म्हणले की विक्रम सावंतांनी पाणी आणले काही केले नाही काम काहीच नाही केलं बोलत गेले आपल्या गावासाठी काम केलेलं संजय काका संजय काका हां बर ठीक काय झाले काय सांगायचं जोर सगळ्यात जोर कुणा जास्त आहे काय सांगू शकत नाही वारं कुणाच वाटते भारत तिघाचं बी आहेच आहे तर कुठलं येतं काय वारं कुणाच वाटते दामण्णा देवीला किती कोटी दिले ते 5 कोटीच मंजूर झालं कुणी दिलेत राज्य शासनाने दिले बीजेपी सरकारने दिले बीजेपी सरकारने दिले म्हणजे वैयक्तिक नाव घेणे मंजूर करण्यासाठी कोणी प्रयत्न केले नाही प्रत्येकाने प्रत्येक नाव सांगतोय पण सध्या तर गोपीचंदचं नाव आहे गोपीचंद पडळकर यांनी गोपीचंदचं नाव तर चर्चेत आहे बर
बहीण लाडका तो भाऊ मी त्याची बहीण. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.